अरे तो तवा आहे ना असं समोर ठेवला तरी चालेल यार चिकन. मग या चल. चिकन ठेव. गुड मॉर्निंग. आणि सकाळचे 7 वाजलेत. 6ला निघायचं होतं आणि सर्वजण लेट झालेत. आता निघालोत आम्ही गोव्याला निघालोत. बाकी जण पुढे थांबलेत, त्यांना पिकअप करतो आणि आता निघतो. 8 वाजून 10 मिनटं झालेत आणि हवा चेक करायला थांबलोत. आता अजून चार्जिंगच्या पिनाच शोधता नाही आहे. नागोठण्यात आलो रुची हॉटेलला नाश्ता करायला. रुपेश पाटील बोललाय मिसल चांगली लागते, बघूया खाऊन. आणि राहिलेले 4 जण पण आलेले आहेत नाश्ता करायला. या या बस बसल द्यायची. 9 वाजून 50 मिनिटं झालीत. नाश्ता वगैरे झालाय आणि आता चाललोत. अजून रनिंग खूप बाकी आहे. यश टाकतंय सोन्याला. 2 वाजले दुपारचे आणि रस्त्याच्या बाजूला जेवायला थांबलोत. अजून एक गाडी काही आमची आली नाही. भाकरी आहेत पण चिकन त्यांची गाडीने दिलाय. ये हमारी दूसरी गाड़ी आ चुकी है. चिकन आला आमचा आता. कसा नाही ओपन होय आवडत नाही का चौक तिकडचा गाडी नसते का बोबिया. मला आम्हाला माहिती आहे एक गोष्ट आमचे काय नाही म्हणून तर तुम्ही पोट भरून चुकलो नाही तू सांगत काय खरी दाखवतोय. माझ्या नव्हती ओपन. सागर सागर पाटील Maharashtra State Highway 170. 27 किलोमीटरला लेफ्ट आहे आता. अवॉइडिंग. जेवण वगैरे करून झालंय आणि आता 200 किलोमीटर बाकी आहे गोवा. आरामात बसू, काही नाही. संध्याकाळचे 5:40 झालेत. आम्ही आता रूमवर पोचलो गोव्यात. आधीच बुक करून ठेवलेली, इथेच पार्किंगला लावलेली आहे. अजून एक गाडी पार्टी आहे. संकेत शेट्टी येतात, तिकीटचे स्पॉन्सर. येऊ कर आपला फोटो का. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आता पॅरा रोड डिअर जिंदगीचा रोड बघायला निघालो. एक गाडी चालली त्याच्याच मागं. मॅप पण सागरने लावला आहे. नीट घे. काय हेच दिसत सगळं हे पॅरा रोडला आता पोचलोत. राचल काय आता फोटो वगैरे काढून झालाय. एक पॉइंट तर झालाय. आता बघूया अजून किती पॉइंट बघायचे बाकी आहेत. नाही रे एकच बघायचं आहे आता. 2 दिवसांत 2 पॉईंट बस. काय चाललेलो आपण कंची पडू कोलम काय कोलम नाही वाडा कोलम कंची फोटो चाललेला होता. आता आम्ही चाललो चापोरा फोटो. चापोरा फोडवं चाललं पण त्याचा बंद होण्याचा टाइम गुगल मॅपवर 6 वाजता दाखवते. 6 वाजून गेलेत. बघू चालू असले तर, नाही तर एक राऊंड मध्ये होईल. इथे जर पार्किंगला लावायचं असेल तर एका गाडीचे नीट चालतो एका रस्त्यांशी ह्याच्यांशी 4 व्हीलरचे 100 रुपये घेतात पार्किंगला लावायचे. एका गाडीचे 100. असे 2 गाडीचे आमचे 200 रुपये घेतले. तेही 4 व्हीलरचे. बाईकचा रेट काही माहिती नाही. Day 2. सकाळचे 10 वाजलेत आणि म्हापसा मार्केटला आलोत मटण घ्यायला. आणि इथे पार्किंगला जागा भेटली आहे. पे अँड पार्क आहे इथे.
कोंबराज जनक मटनचं शॉप वरती आहे इथून. मुंडी डोकं वजरी 820 रुपये किलो आहे इथे. ज्यूस पिवाનું મજાની લાઈફ. साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही निघालो जोसेफ बार आणि पणजी फिरायला. चला बाय. पणजी फिरायला चाललोत आता. 5:30 वाजलेत. एक गाडी तर आमची निघाली, बाकीची गाडी अजून तयारी करते. चर्च, जोसेफ बार आणि कुठला तो माउंटेन रोड तुम्हाला फिरायचा आहे. तुमचे माझे चर्च बघायला उद्या आम्हाला इकडे यायचं आहे. बस आधी बस. रस्त्याच्याच बाजूला पार्क करून आता पहिला पॉईंट बघायला चाललोत. या दिवसातला पहिला पॉईंट बघायला चाललोत. जर गोव्याचा सीन दाखवायचा झाला तर हा चर्च नक्की दाखवतात मूवीमध्ये. त्या चर्चला आलो. शूटिंग पण खूप सारे झाले तिथे. कैमरामैन सागर के साथ आदित्य घर मॉडेल गोवा में. तिघ जण अजून पणजीच्या ब्रिजवर आहेत. त्यांना खूप टाइम होईल म्हणून आम्ही आता दुसरा स्पॉट बघायला निघालो होतो. आता हे काय जायचं आहे. आता आम्ही निघालो फाउंटन रोडला. कलरफुल घर आहे तिथे. अजून दोघं जण तिथंच आहेत. सागर आणि आदित्य फोटो काढतात. ते येवाच्या आधी कालो होतं नाही तर ते रोशन साहेबाला आता दिसता कालो. बरं झालं, देवाच्या कृपेने आम्ही लवकर निघालो. त्याच्यावर आम्ही थांबलो नाही. त्यांच्यावर थांबलो असतो तर आम्ही एकच स्पॉट झाला असता. दिवसाला एकच स्पॉट करतात आणि रात्रीचा टार्गेट घरी रूमवर थांबायचा. येस. आणि त्याच्यात आज सनी येणार आहे. त्याला एअरपोर्टला आणायला जायचं आहे. आमचा एक मित्र येणार आहे. त्याची फ्लाईट लँड होणार आहे रात्री 10:30 वाजता. आणि रूम मध्ये मोठं स्वागत होणार आहे. चला. ये पुढच्या गल्लींची जाऊये. काय चाललंय तुमचा. कलरफुल घरा शोधत चालली. अजून काही भेटत नाही आहे ना. यो बघा अजून घरात शोधते, काय भेटत नाही आहे ना. लोकेशन त्याची प्रॉपर फोटो येस येस. आम्ही आता होतो मामा पिसाला आमचा तिथं. मामाने काय यांचा कारागरला फोटो करू नका बोलतो. जर तुम्ही इथे येत असाल तर घरातले नीट बघा. अर्ध्या घरासमोर फोटो नाही काढून देत. वरून दगड मारता रोजतान. लय नालायक लोक आहेत. एक नंबर नालायक. शूटचा कॅन्सल करून आता चाललो जोसेफ बारला. काय म्हणा काय माहिती. त्याला फोटोचा काय प्रॉब्लेम आहे. त्याला माहिती. त्याने खर्च केलाय फोटो करून. तुम्ही काय केलं. 25 म्हणजे तांबडे आणि मँगो सर. म्हणजे तांबडे आणि मँगो आणि हा बघा सकाळी 8 वाजता आलाय. 2:20 झालीत आणि आम्ही आता पोळा बीचवर निघालो. इथून आमच्या रूमवरनं 2 तासाची रनिंग आहे म्हणून आता लवकर निघालो. तिथं बोटिंग करायची आणि बाकीचे साईट सीन देखील करायचे आहेत. यो माणूस बघा झोपायला आलाय गाडीत. अरे मला माझा पण घे. यांना जेवण बनवून मला कंटाळा आलाय. हे खूप आळशी आहेत. आम्ही आलशी बिलशी काही नाही. खूप आळशी खूप. फक्त एकच वस्तू बनवत आहे. तो फक्त अंडा. 2
तास 8 मिनिटं दाखवतोय रोड. चला लग्नाला जाऊ. मॅप सांगतो. राईट कृषी जेवला असतो सागर. काय आईस्क्रीम नसतं. बीचवर पोचलोत आता आणि कायाकिंग नक्की कुठे आहे ते चौकशी करत चाललोत. हे चला तर खरं बघायला एरिया हो. हे आमचा फोटो चालू झाला आहे. पोचल्या आणि इथं कायाकिंग करायला आलोत. पोचलो त्या पॉईंटवर. ते 4 नग 5 नग ते नग आपलं ते नको. ते 5 नग दुसऱ्या रस्त्याचे येतात. आम्ही बोलतो ते रस्त्याचे येतात. या बरा 2 किलोमीटर चालत यायला लागेल. येऊ दे. इथं 10 मिनिटात चालत यायला लागतं. येऊ दे. त्यांना सांगून घे फायदा नाही. शाना बैल रिकाम आहे. त्यांच्या सर्व इंटेलिजंट आहेत ना त्यांच्या. गुगल मॅप बोले फक्त ते रात्री त्याला गुगल मॅप आठवतो, दिवसाला दिसत. ट्रेकिंगला एक बोट केली तर 500 रुपये घेतात. और ये हम 2 लोग हैं एक बोट में. चल मार बोललं. वल्लवरे नाखवा वल्ल आमचे 5 जणांची बोटिंग झाली ना. ते आमचे 2 बोटवाले अजून कुठे आहेत काय माहिती. आलेला दिसते मोठा समोर आलेला समोर आले दोघा. अजून चौघा आलेले रेसिंग करतात असं मला वाटतंय. त्यांच्याकडे वेळेचं भान नाही त्यांच्या वाटतं. 2 तासाची अजून रनिंग आहे. इथून आम्हाला 6 वाजले जायला 8:30 होतील. कसिनोला कसून खेळायचं आहे काय. कसून माझे हे बघा आले इकडून आणि लोकांना द्यायला चालले. कंपरचे पैसे इकडे भरले खाली करतात तिकडे. अरे रोशा अर्धवट आहेस का रे. इथून आज परत काय केलास तू. आता इथून जाशील किती वाजता. आता जाईल किती वाजता. आता कसून किती वाजता जा. मग काय. अरे मी आवऱ्या घालतो. उद्या फिरो बोलतो. चपला काय करले वाहना. रूमवर जाता जाता काजूची शॉपिंग चालली आहे त्यांची. 8,000चं काजू. हे माझे काजू आणि मी माझ्या मित्रांना अर्धा किलो वाटणार आहे. आणि रोशन सागर तुला माहिती रे. Day 4. टायमिंग बुटा घालायला आलाय गाडीत आणि सर्व निघालेत कसिनोला मजा करायला. बोलतोय लास्टची नाईट आहे कसिनोला जाऊया. आदित्य आणि संकेत इंडिया आपले मुंबई इंडियन्स वर्सेस CSK बोलतो मॅच बघायची आहे आम्हाला. रूमवर आहेत ते आले नाही. तुम्ही बोलतो जाऊन या. याचा आधार कार्ड इथं पण नव्हतं चालत. आल्यापासून प्रॉब्लेम निघल्यापासून प्रॉब्लेम. वरती गेलेत नाही. यांचा बघा अजून फोटोशूट चालू आहे इथं. चला वरती. ड्रिंक्स अनलिमिटेड आणि फूड अनलिमिटेड भेटतो.
वर आलो खाली. Tomorrow. सकाळचे 11 वाजलेत आणि 10 वाजल्यापासून निघलोत गोव्यावरनं. आता डिझेल भरायला थांबलोत. तुमच्या मावशीकडे नेला नाही तू गोव्याच्या? नाही, मलाच माहिती नाही तुझा पत्ता कुठे आहे. काय तेव्हा तू बातम्या सांगलेला का तुला करशील का? जेवण वगैरे करून झालंय आणि आम्ही आता घरी निघालोत. नाही, रत्नागिरीला चाललोत आता आंबे घ्यायला. आणि रत्नागिरीच्या फाट्यावर थांबलोत पेट्रोल पंप जवळ आंबे घ्यायला. एक काम कर, आमच्या गाडीला सांगतो कसं आहे? हा म्हणा घेशील मग तुलाच तर जेवायचं आहे. 1000 रुपये डझन. आता मामाचा रेट आहे 1000. तुझा काय तुझं सगळे करत तूच नेतस आम्हाला. करायचं तर बोला 1000 घ्या आणि तूच संकेत ठाकूरची ओळखी वालून रुपया कमी करत नाही. इथे संकेत शेटचा प्रत्येक ठिकाणी विषय असा असं वाटतंय काजू पण बोलतो वाजत आठवशी घ्या. तुम्हाला चहा पण प्यायला माझ्या अड्ड्यावर अरे चला आपण म्हणजे मला असं वाटतं का कुठेतरी काहीतरी पाणी उरते. हे बसवाल्यांचं कसं मला वाटतं गोव्याचा खर्च संघटन आणि इथं सर्व याचं करलाय. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा. बॅग आता आयुष ठेवा बॅगा. भारी जागेवर ठेवला ना तुम्ही तो. तुला बघता नाही कधी असं माग